वाल्मिक तैशीची करीण वर्तोन दाबीन नामा म्हणे, नाही का. राम अवतार परंतु कृष्ण अवतार अमर्यादा आहे, कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. मला वाटतं काही वेळेला मर्यादा सुद्धा सोडून द्यावी लागते, नाही का. म्हणून कृष्ण अवतार म्हणला की अमर्यादा आहे. आणि ज्या वेळेला तो या विश्वामध्ये अवतीर्ण होतो ना, फक्त समोर दोनच कामं असतात महाराज. एक तर भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचा संहार. धर्म रक्षावय अवतार घेशी. आणि दुसरं भक्ता राखे पायापाशी. दुर्जनाचे संहारी, दुष्टांचा संहार करणं. कंसासारखे, चाणूरासारखे, मुष्टिकासारखे अनेक प्रकारचे बलाढ्य होते, ज्यांच्याकरता देवाला सुद्धा अवतार घ्यावा लागला. ते काही सामान्य असतील? कंस म्हणजे सामान्य होता का? अफाट शक्ती ज्याच्यामध्ये होती. सगळे राजे मला वाटतं त्यानं काय केलं ते मांडलिक करून ठेवलेले होते. सगळी सत्ता त्याची होती. आणि त्याच्या सत्तेमध्ये असल्यामुळं तो म्हणेल त्याप्रमाणे प्रत्येकाला वागावं लागत होतं. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं तो असल्यामुळं भगवान कृष्णाला कृष्ण म्हणून अवतार धारण करावा लागला. म्हणून तर गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार. ज्या वेळेला अवतार होतो, नाही का, म्हणा कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळी वेळ आपला झालेला आहे, नाही का. म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्ट चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंदे करते घरोघर, गुढी या तोरणे, करते कथा गाती गाणे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा अवतार. मला वाटतं आज नुसतं काल्याचं कीर्तन आहे तरी एवढा आनंद आहे, ते का. किती आनंद आहे म्हणजे इतका वेळ झाला तरी सगळ्यांचे चेहरे म्हणजे फुलासारखेच आहे, नाही का. फुलासारखे. फुल कसं असतं? प्रसन्न असतं. कोणाला इथे फुल तोडा वाटतं, ठीक आहे. कोणालाही फुल तोडावं लागतं. फुलासारखं जीवन असावं. इतका वेळ झाला तरी सुद्धा अगदी फुलासारखं काय चेहरे. आणि आनंदच असला पाहिजे ना मला. जीवनामध्ये आनंद असला पाहिजे, हसूनच बोललं पाहिजे. इथं काही माणसं असतात समाधान नाही, आनंद नाही. किती असू द्या, रोते की बोले सुरत वैशी आहे. फुटिली गोवरी, नाही का, तैशे दिशे तोंडावरी. गोवरी आहेत ना, गोवरी फोडल्यानंतर पाव व्हिडिओ कॅसेट काढा वाटते का? फोटो काढा वाटतो का? नाही काढा वाटत ना. तशी काही माणसं असतात मला. मी नेहमी सांगत असतो, अशी माणसं न भेटलेले बरे असतात. न भेटलेले बरे. माणसं असे असले पाहिजे, आपलंही दुःख आपण विसरून गेलो पाहिजे. दर्शने प्रशस्ते पुण्यपुरुषा. म्हणून तर संतांचं वर्णन करत असताना अशा प्रकारचं वर्णन केलं की त्यांच्याकडं पाहिलं की समाधान. आजी आनंद रे, का अशा प्रकारचा आनंद.
म्हणून जीवनामध्ये आनंद घेणार कधी, ते का कधी आनंद घेणार? हे जीवन आनंद मिळवण्याकरता आहे. हे आनंद मला वाटतं जीवन हे सुखी होण्याकरता आहे. प्रपंचामध्ये सुख दुःख असतंच, नाही का, नसतं असं कोण म्हणत आहे? ज्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार होता ना, मला वाटतं त्याला मारण्याकरता सुद्धा पुतना मावशी आली होती महाराज. ठीक आहे, केवढं मोठं दुःख आहे जीवनामध्ये. हा जगाचा मालक होता, नाही का, जगाचा मालक होता. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, विठाला विठाला. कर्ण आणि भगवान श्रीकृष्ण ठीक आहे एकत्रित आले. आल्यानंतर कर्णानं सांगितलं, देवा माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख का दुःख? त्यावेळेला भगवान कृष्णानं सांगितलं, अरे तुझ्या जीवनात दुःख आहे का? तुम्ही पाहा ना, कर्णाच्या जीवनामध्ये केवढं मोठं दुःख होतं. जन्माला आल्याबरोबर आईनं टाकून दिलं, नाही का, आईनं टाकून दिलं. युद्धाचा प्रसंग आला, भगवान कृष्णानं सांगितलं, अरे तुझी आई आहे. कर्णानं सांगितलं, आता सांगताय का मला? याच्या अगोदर सांगितलं असतं तर. आई आली, आईनं सांगितलं, अरे मी तुझी आई आहे. सांगितलं, आता तू आई आहे, नाही का, आत्ताशी तू म्हणायला लागली आई आहे. परंतु याच्या अगोदर जर म्हणले असती तर, नाही का. परंतु प्रसंग पहा किती कठीण आहे. प्रत्येक दुःखाला सामोरे जावं लागलं, ते जीवन म्हणजे कर्णाचं आहे, नाही का, कर्णाचं आहे. गुरुच्या घरी गेला विद्या शिकण्याकरता, नाही का. गुरुनं सांगितलं, मी तुला देऊ शकत नाही. का? तू क्षत्रिय नाही, तू ब्राह्मण नाही. ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल तरच मी तुला विद्या देऊ शकतो. आपलं बरं आहे, भागवत महाराज काही विचारत नाही, नाही का, विचारत नाही. या तुम्ही आम्ही खेळी मिळी, नाही का, गदारोळी आनंद आहे. गुरुनं सांगितलं, अरे तू क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही, मी तुला देऊ शकत नाही. नाविलाज झाला महाराज. शेवटी विद्या घ्यायची ना, काही सांगून विद्या घेतली. सगळा कथा भाग तुम्हाला माहिती आहे असं समजून फक्त दिग्दर्शन केलंय, पुढे जायचं आहे. म्हणून कारण जीवनामध्ये केवढे मोठे दुःख आहे. एवढे वर प्राप्त असून सुद्धा काही करता आलं नाही, काही करता आलं नाही. ज्या वेळेला लढायला लागला त्यावेळेला जमिनीमध्ये आग गेला, नाही का, चाक गेलं खाली. शेवटी बाण मारायचे, ब्राह्मणाचं रूप भगवान कृष्णानं धारण केलं. आणि अरे तू दानशूर आहे ना, मला काहीतरी दान दे. मला वाटतं दातानं धरलेला तो बाण, आणि तेवढ्यामध्ये म्हणायला लागलेला आहे ब्राह्मण, दान द्या, दान द्या. दानशूर आहे ना, मला वाटतं कधी परीक्षा येईल काही सांगता येत नाही. एवढं बरं आहे, आपल्यात शासन चांगलं असल्यामुळं सांगून परीक्षा असते, न सांगता जर परीक्षा असते तर मला वाटतं कोणीच पास झालं नसतं. विठाला विठाला. हो, त्यातले त्यात पारमार्थाची परीक्षा फार कठीण असते मला, ठीक आहे, फार कठीण. माणसं म्हणतात पखवा जर वाजल तरी काय लागतं, शिकून पाहना मग कळेल ना, नाही का. एखादा अभंग म्हणायला लागला तर वा तुम्हालाच काय येतं, आम्हाला काय येत नाही का? मी सांगत असतो जरा म्हणून पहा ना, नाही का, कळेल ना. अरे 2 तास उभं राहावं लागतं, नाही का, भूक नाही का, खाली बसा वाटत नाही का, इकडे तिकडे पाय करा वाटत नाही का, सगळं करावं लागतं मला. परंतु परमार्थामध्ये ही आचारसंहिता आहे, आणि या आचारसंहितेमध्ये जो जगतो ना, मला वाटतं त्याचीच कीर्ती होते, नाही का, त्याचीच कीर्ती होती. मला याकरता सांगायचं होतं, कर्ण भिडता समरंगणी, बाणी व्यापियला रणी, रणामध्ये बाणानं तो व्यापल्या गेला. आणि ज्या वेळेला दान दे असं म्हणल्यानंतर दान द्यायला लागला, नाही का. मला वाटतं त्याचा हात खंड होता, दान द्यायचं आहे. विचार करतोय आपल्याकडं काय, आता आपण तर युद्धाच्या प्रसंगात आहे. लक्षात आलं सोन्याची दात आहे. सोन्याची दात म्हणल्यानंतर आकावर आपलं तोंड आपटलं,
दात पाडून दिले. ही जीवनातली परीक्षा आहे महाराज, ही जीवनातली परीक्षा. केवढं मोठं दुःख आहे. कर्ण सांगतोय जेव्हा एवढं जीवनामध्ये माझं दुःख का, भगवान कृष्णानं सांगितलं अरे तुझ्या जीवनात दुःख आहे का, अरे मी जन्माला आल्यापासून जीवनात दुःख आहे, मी तर देव आहे नाही का, मी देव आहे. म्हणून तर गीतेमध्ये वर्णन करत असताना गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. ठीक आहे, एवढा मोठा तो भगवान परमात्मा, तो सत्ताधीश आहे. परंतु तरी सुद्धा मला वाटतं कर्माच्या पुढे जाता येत नाही. ठीक आहे, कर्माच्या पुढे जाता येत नाही. याकरता मी बोलतोय प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतं. म्हणून भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख होतं. देव होता तरी सुद्धा जीवनात दुःख होतं. म्हणून दुःख दुःख करत न बसता जो क्षण येणार त्या क्षणामध्ये दुःख विसरून जावं आणि खऱ्या अर्थानं जीवनात आनंद निर्माण करावा. विठाल विठाल. हो म्हणून तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. ठीक आहे, अवतीर्ण झाल्यानंतर काय आनंद होता, ठीक आहे, किती आनंद होता. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्णन बाळकृष्ण बाळकृष्णानंद घरी आनंदल्या नरणारी सर्वांना आनंद व्हावा. नवे नवे आनंद देणारा तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. त्यावेळेला प्रत्येकीला आनंद होता. गवलनीला आनंद होता, गोपाळाला आनंद होता, पंचमहाभूताला आनंद होता. नवे नवे सर्वांना आनंद देणारा तो भगवान श्रीकृष्ण होता. म्हणून अवतीर्ण झाला. प्रत्येक गवलन म्हणायची तुला मुलगा झालाय, यशोदे केवढी भाग्यवान आहेस. नंद राजा ठीक आहे, खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात. भगवान श्रीकृष्णासारखा मुलगा झाला. मला वाटतं त्याला पाहिलं की समाधान वाटावं, आनंद वाटावा, अशा प्रकारचा तो भगवान कृष्ण होता. ठीक आहे, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली भिडे, मदन पोटा आला बापुडे, एर कोणीकडे राबरंक. ठीक आहे, किती सुंदर होता, सुंदर.
सावळे सुकुमार, नाही का, म्हणून तर तो सुकुमार होता, सुंदर होता, अप्रतिम होता. त्याचं नावही गोड, नाही का, त्याचं रूपही गोड. अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा. परंतु त्या ठिकाणी अवतीर्ण झाल्यानंतर गवळणी पाहावं, आनंद वाटावा, नवे नवे देवाने पाहावं, आनंद वाटावा, अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो सामान्य आहे का? जो दिसतो सुंदर आहे, परंतु तो सामान्य आहे का? अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा. मग काहीनं विचारलं, महाराज कसा आहे? प्रथम चरणामध्ये वर्णन कर. अडंते ब्रह्मांडे एके रोम्यासे धिंडे. अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा अनंत ब्रह्मांड निर्माण करणारा. नवे नवे रोमावरती म्हणजे एका केसावरती, नाही का, अनंत ब्रह्मांड आहे, धिंडे, नाही का. म्हणून वास्तविक पाहिलं तर एवढा मोठा तो भगवान परमात्मा आहे, त्याचं काय अस्तित्व कळणार महाराज. आपण जीव आहोत, तो भगवान परमात्मा एवढा मोठा, एवढा प्रभू भावे, अशा प्रकारचं वर्णन केलं. एवढा आहे तो, केवढा आहे, त्याचं काय कळतंय महाराज. मनाच्या वाचेच्या पलीकडे तो भगवान परमात्मा आहे, वाणीनं वर्णन करता येत नाही. म्हणून तर 24 जाण साई शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी गाती, असा जो भगवान परमात्मा आहे ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अनंते ब्रह्मांडे एके रोम्याशी धेंडे. परंतु असा जरी असला ना, परंतु या ठिकाणी तो येतो आणि कुठं राहतो तर दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. गवळियाचे घरी उंबरा चढता टेका धरी, असा तो भगवान परमात्मा आहे. कृष्ण म्हणून आला. वास्तविक पाहिले तर आकर्षती इति कृष्ण. मला वाटतं कृष्ण कळण्याच्या पलीकडे आहे. नाव त्याचं कळायला सुद्धा अवघड आहे, नाही का. कृष्ण म्हणजे वास्तविक पाहिलं तर आडादी बहु काळा,
अशा प्रकारचं ठाईचाची काळा आडाधी भाऊ काळा अशा प्रकारचा तो आहे. परंतु त्याच्या चरित्राला इथूनच सुरुवात झालेली. दसे चरित्रे केले नारायणे रांगता गोधने राखिता हे. आणि म्हणून असा तो भगवान परमात्मा या ठिकाणी आला. गवळ्यांच्या घरी राहतो. नंद राजा यशोदा माता नवे नवे गवळी गवळी त्यांना म्हणतात जे गायीचं रक्षण करतात. नवे नवे गायी चारत असतात, दूध काढत असतात, त्याला गवळी अशा प्रकारचं म्हणतात. मला वाटतं ज्यांच्याकडं सतत दूध मिळतं ना त्याला काय म्हणतात? भैया. विठाला विठा. हो हो नाही का गवळी. गवळी म्हणजे गायीचं रक्षण करावं म्हणून तर खऱ्या अर्थानं ते गोपाळ नवे नवे त्या गायी. मला वाटतं ते गोकुळ सुद्धा संपन्न होतं आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण राहत होते. म्हणून तर रांगल्यापासून त्या भगवंताच्या चरित्राला सुरुवात आहे. बांधित जय तुला भक्षणे आणि म्हणून अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. रांगल्यापासून त्याच्या चरित्राला सुरुवात झालेली आहे. गवळण इकडं जावं नाही का. रांगत असताना रांगू लागला अंगणे. मला वाटतं मूल रांगायला लागलं की आईला आनंद होतो नाही का. आईला काय होतो? आनंद होतो. रांगायला लागलं की आनंद होतो. मला वाटतं थोडं मोठं झालं की आईला आनंद होतो. नवे नवे त्याच्यापेक्षा मोठा झाला की आनंद होतो. त्याच्यापेक्षा जास्त मोठं झाला की आनंद वाटतो. आणि ज्या वेळेला कमरात लाथा घातल्या तर काय. म्हणून मुलानं लक्षात ठेवलं पाहिजे. मुलानं लक्षात ठेवलं पाहिजे आई वडील सकळ तीर्थाची आधुरे झिय का माता पितरे तयाचे शरीरे लोण कीजे. सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे आई वडील आहे. बाय बापे केवळ काशी. इकडं तिकडं जाण्याची गरज नाही. नवे नवे देवाला सुद्धा यावं लागलं आई वडिलांची सेवा केली तर. का रे पुंड्या मातला अशी उभी केली ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकाविली. काय केलं पुंडलिक रायनं? तपश्चर्या केली का? जप जाप्य केलं का? अष्टांग योग साधना केली का? काही केलं नाही महाराज. फक्त आई वडिलांची सेवा. देवाला सांगितलं जोपर्यंत आई वडील मांडीवर आहे ना तोपर्यंत देव असला तरी नो एंट्री. इकडे यायचं नाही. जिथं सांगेल तिथंच थांबायचं. मागे भिरकाविली वीट काय. वीट मागं फेकली त्या विटेवर उभं राहायला लावलं. कुठपर्यंत उभं ठेवणार? भगवंतानं सांगितलं अरे कुठपर्यंत उभं ठेवणार? सांगितलं देवा आता इथून जाता येत नाही नाही का. इथून जाताच येणार नाही. मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावणे ठीक आहे. याकरता तू आला ना. आता मात्र सगळ्याचा उद्धार करण्याकरता या ठिकाणी तुला राहायचं आहे. मला फक्त एवढ्याकरता सांगायचं होतं की तो भगवान परमात्मा रांगू लागला. आईला आनंद झाला, यशोदा मातेला आनंद झाला. इकडं तिकडं गेला तर प्रत्येकाला विचारायची कोणी पाहिला का? कोणी पाहिला का? कोणी पाहिला का? माझा कृष्ण पाहिला काय? कोणीतरी सांगा गे ते का. कोणीतरी सांगा. प्रत्येक ठिकाणी जायचा. बरं गेला तो तर दिसत नव्हता. मला वाटतं आपण प्रत्येकाला दिसत असतो. बऱ्याच माणसाला असं वाटत असतं आपल्याला कोणी पाहत नाही. आपल्याला फार पाहणारे असतात.
हे सुद्धा विसरता कामा नये. आता तो देव होता नाही का, तो देव असल्यामुळं अनंत बाहू नाही का, अनंत डोळे, सगळं सगळं त्याचं अनंतच होतं, नावही त्याचं अनंत होतं. आणि म्हणून हा भगवान परमात्मा गवळणीकडे जात होता. त्याचं कारणच हे होतं की जोपर्यंत भक्त देवाकडे येत नाही किंवा देव भक्ताकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आनंद प्राप्त होत नाही. म्हणून निमित्त होतं दही दूध नाही का, हे भक्षण करणं, दह्या दुधाची माठ फोडणं. पाहती गवळणी तब ती पालती दुधाणी, म्हणती नंदाची पोरी, आजी चोरी केली खरी नाही का. म्हणून गवळणीचा धंदा होता. दही दूध घ्यावं आणि मथुरेच्या बाजाराला जावं विकण्याकरता. परंतु भगवान कृष्णाला पाहिलं ना की स्वतः विसरून जात होत्या. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. आणि म्हणून दही घ्या, दूध घ्या, डोक्यावर जरी असलं ना भगवान गोविंद घ्या, दामोदर घ्या, तब तब असती मथुरी जागे. ठीक आहे, दही दूध विकावं, डोक्यावर दही दूध आहे. परंतु भगवान कृष्णाला पाहिलं ना विसरून जावं. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून तर भाग्यवान होत्या त्या गवळणी. भगवान कृष्णाला पाहिल्यानंतर क्रिया करत होत्या, कामधाम करत होत्या, परंतु भगवान कृष्णाला विसरत नव्हत्या. आणि म्हणून त्यांच्याकरता भगवंताला निर्गुणामधून सगुण साकार व्हावं लागलं, कृष्ण म्हणून यावं लागलं आणि त्यांना आनंद द्यावा लागला. म्हणून तर भाग्यवान होत्या त्या गवळणी. ज्या वेळेला भगवान कृष्णाला खेळवावं, नवे नवे म्हणेल त्याप्रमाणे भगवान कृष्णानं सुद्धा वागावं. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एवढ्याच करता तू आला होता का? एवढ्याच करता तू आलता? जगद्गुरु तुकोबारा तिसऱ्या चरणामध्ये सांगले, मारिले दैत्य गाडे ज्याचे पुराणे पवाडे,
का ग बघ रिठा मारिले बाळपणी. आणि म्हणून अशा प्रकारचा तो भगवान परमात्मा होता. दुष्टांचा संहार करण्याकरता या ठिकाणी तो आलेला होता. आणि म्हणून तर अनेक राक्षस मारले, ज्याच्या नजरेमधून कोणी सुटत नाही असा तो भगवान परमात्मा होता. म्हणून तर महाराज सांगतात त्याची काय एक कळा आहे, अनंत कळा त्याच्याकडे.
म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळीयाची घरी उंबरा चढता टीका धरी विठोबा रखुमा आई ठोबा रखुमाई ठोबा रखुम कुंडली खबरदार श्री ज्ञानदेव गोपाल तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळीयाची घरी उंबरा चढता टीका धरी. अशा प्रकारे ज्या वेळेला भगवान कृष्णाचा अवतार झाला प्रत्येकाला आनंद गवळणीकडं जावं, दह्या दुधाची मांड फोडावी, नवे नवे गवळणीची तक्रार यावी. गवळणीची तक्रार आल्यानंतर यशोदा मातेनं सांगावं कृष्णा तू खोड करायत विचित्र आहे, 12:30 वाजले नाही का, सगळ्याला तो त्रास दिला, आता तो इथं राहायचं नाही. त्यावेळेला भगवान कृष्ण आणि सगळे गोपाळ भगवान कृष्णानं गोपाळांना सांगितलं चला आपल्याला गायी चारण्या करता जाईल. सारे गोपाळ रानात या. आता जे राक्षस मारायचे ते यमुनेच्या तीरावरती भगवान कृष्ण गायी गोपाळ सगळे निघालेले आहे. काळभोर त्या यमुनेचं पाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान कृष्णानं तो वेणू वाजवावा, सुंदर प्रकारचा वेणू वाजवावा. इकडे तिकडे गेलेल्या गायीसुद्धा जवळ याव्यात. गोपाळ इकडे तिकडे गेलेले असतील, कोणी अटलीत बसेल असेल, कोणी कुठं असेल नाही का. वेणू वाजल्यानंतर सगळे एकत्रित वेणू वाजवावा. सुंदर प्रकारचा तो वेणू. लक्ष लावोनी अंतरी कृष्ण पाहती नरणारे, लावण्य सागरू अरे परमानंदो, छंदे छंदे वेणू बाजे, त्रिभुवनी धनु गाजे. अशा प्रकारे वेणू वाजवावा.
सगळे गोपाळ एकत्रित झाल्यानंतर भगवान कृष्णाने त्यांच्यामध्ये खेळ खेळावे. विठी, दांडू, चेंडू, ते का अनेक प्रकारचे खेळ. आता खेळण्यात आनंद राहिला नाही. आता भुका लागलेल्या आहे, नाही का. सगळे कार्यकारी मंडळ आपल्यावर तापलेले आहेत. म्हणून ऊन झालेलं आहे, ते का. सूर्यसुद्धा तापलेला आहे. आता सूर्य जर तापलेला असेल तर सगळे गार कसे राहतील. विडाला हो हो. आणि म्हणून अशा प्रकारचा आनंद आपण या ठिकाणी उपभोगलाय. भगवान हनुमंतरायाच्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याची आज सांगत आहे. आमच्या माता भगिनीसुद्धा टाळ घेऊन उभे आहेत, कोणी तुळस घेऊन उभे आहे. त्याचप्रमाणे आमचे सर्व विद्यार्थी, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून भगवान कृष्णाने जो काला केला, खऱ्या अर्थानं जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोईला साधने, अशा प्रकारचा तो काला त्यावेळेला केला. तोच काला आपण या ठिकाणी करत आहोत. आणि म्हणून तो काला सेवन करायचा, आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. जीवनामध्ये कुठले तरी दोष निघून गेले पाहिजे. त्याकरता तर आपला सप्ताह आहे. सप्ताह म्हणजे कशाकरता? उगा पैसे खर्च करावे, ते का, याकरता नाही, तर सप्ताहातला काहीतरी त्या सप्ताहामधलं आपण घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे याचा अर्थ टाळ घरी घेऊन जावा असंही नाही, ते का. पखवाज घरी घेऊन जावा असं नाही. इथलचं म्हणजे प्रत्येक कीर्तनातलं थोडं थोडं जरी घेतलं ना, तर मला वाटतं भगवान हनुमंतरायाला आनंद होईल, देवाला आनंद होईल, संत महात्म्याला आनंद होईल. आणि म्हणून अशा प्रकारचा आनंद त्यावेळेला गोपाळाने भगवान कृष्णाने घेतला. भगवान कृष्णाने कमळासारखा आकार करायला सांगितला. सगळे गोपाळ खाली बसलेले आहे. सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. एकत्रित केल्यानंतर भगवान कृष्णानं तो प्रसाद प्रत्येकाच्या पात्रावरती तो टाकला. तो आनंद आजी ओस अमरावती काला पहावया इति देव विसरती देह भाव ज्ञानेश्वर माहुले. झालेली शुभा भगवंताच्या चरणी अर्पण करून शिवीला पूर्ण विराम देऊ. मला वाटतं 2-3 वर्षापासून आपला हा काला, ते का, ह्या महाराज मंडळीने दिलेला आहे. 4 वर्ष झाले, ते का, 4 वर्ष झाले. नाही काही नाही, 1 मिनटं फक्त. अगदी 0 मिनटामध्ये प्रत्येकानं टाळी वाजवायची आणि सुंदर प्रकारचं भजन करायचं. जेवढं भजन तुम्ही लवकर चांगलं कराल तेवढा प्रसाद आपल्या पात्रावरती लवकर येईल, बरं का. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान.
आता पुराले न बस धन्य काळ सप्रेम आरती गोविंदाचे गोपाल Hare
ठेवे पाय संताचे तुझे पाय मागोया गुरुदेव